नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अवाजवी बिल, स्मार्ट मीटर सक्ती व खंडित वीज पुरवठा विरोधात शिवसेनेचा महावितरणावर धडक मोर्चा. रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रसाददादा भोईर, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अविनाश म्हात्रे, नरेंद्र गावड, चेतन मोकल, योगेश पाटील, सुलतान साठी व सहभागी यांनी महावितरण रायगड परिमंडळाच्या कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात अवाजवी वीज बिले, स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त वीज बिले येत असून स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी व उद्योगांना खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांच्या तक्रारीसाठी विशेष शिबिरे घेऊन तातडीने समस्या सोडविण्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनंजय बिकट हे मोर्चेकरांच्या सामोरे गेले. हसत मुखाने मोर्चेकरांना सर्व काही ऐकून घेतले, परंतु आजवरचा त्यांचा अनुभव आहे की त्यांना जे करायचे आहे तेच करतात. स्मार्ट मीटर बसवणार नाही असे मोर्चेकरांसमोर सांगितले, परंतु प्रसार माध्यमांशी बोलताना स्मार्ट मीटर बाबत बोलणे त्यांनी टाळले. यावेळी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. तसेच महावितरण कंपनीच्या नागरिकांचे या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जनतेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकारी स्टेटमेंट देणार नाही, गोड गोड बोलतात, राजकीय लोकांसमोर खूप हसून बोलतात, परंतु ते स्टेटमेंट देणार नाही की स्मार्ट मीटर बसवणार नाही आणि तेच झालेलं आहे. तर आपण आता प्रसाद भोईर यांची पुढची भूमिका काय असेल ते ऐकून घेणार. भोईर साहेब, नक्की काय पुढे तुमची भूमिका असेल? आमची भूमिका स्पष्ट आहे की या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब की जे या खात्याचे ऊर्जा मंत्री देखील आहेत, त्यांनी या विधानसभेच्या पटलावर की जिथून अगदी जबाबदारपूर्व असं भाष्य केलं जातं आणि ते कायदेशीर असतं आणि जनतेतील सर्व शासकीय यंत्रणांवर आणि जनतेसाठी ते लागू असतं, अशा ठिकाणी त्यांनी असं भाष्य केलं आहे की कोणतीही सक्ती स्मार्ट मीटरसाठी केली जाणार नाही. आणि परंतु इथे मात्र यांचे कर्मचारी राजरोसपणे प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन अगदी बिनदिक्कतपणे इथे स्मार्ट मीटर बसवताना दिसत आहेत. याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं. आमच्या समोर बोलताना इथले जे काही अधीक्षक अभियंता आहेत त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की कोणतीही सक्ती केली जाणार नाही, आम्ही प्रबोधन करू, आम्ही लोकांचं जे काही आहे त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेऊ आणि मगच आमच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट मीटर बसवण्याची सूचना करू. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आमचं प्रबोधन करण्यासाठी आमच्या घरी येऊ नका, कारण त्या ठिकाणी आल्यानंतर वादविवाद होतात आणि मग पोलीस तक्रारीची वेळ येते. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक या सगळ्या गोष्टींना घाबरतो. म्हणून तुम्ही आमच्या घरी येऊन कोणतंही प्रबोधन करू नका. स्मार्ट मीटर घेऊन आधीच तुम्ही आमच्या घरी येण्याची कोणती आवश्यकता नाही. ते त्यांनी याच्यावर तर मान्य केलं, सर्वसामान्य नागरिकांसमोर मान्य केलं की आम्ही कोणतीही सक्ती करणार नाही. त्यामुळे यापुढे जर अशी कोणती सक्ती झाली तर मात्र आम्ही पोलीस यंत्रणेला देखील विनंती केली की त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही ग्राहकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, ना की या कंपनीच्या बाजूने. कारण ही एक शासकीय कंपनी आहे, हे फक्त स्वतःचा फायदा बघतायत. जे की इथले जे ग्राहक आहेत हे खरं तर त्यांचे मालक आहेत, कारण ही शासनाची कंपनी आहे. तेव्हा शासनाच्या कंपनीने असं कोणताही सक्ती ग्राहकांवर करू नये अशी पुन्हा एकदा आम्ही या निमित्ताने विनंती वजा इशारा या कंपनीला देतो. जर ह्या राज्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा अधिकारी केराची टोपली दाखवतात, हेच याच्यावरून सिद्ध होतं. धन्यवाद. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.